आपल्या आईकडून रामायण महाभारतातले धडे घेतले. म्हणजे लहानपणापासूनच आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं मार्गदर्शन घ्यावं हे छत्रपती शिवराय आपल्याला शिकवतात. तरुणपणी त्यांनी अत्यंत युवावस्थेमध्ये जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी फक्त कुटुंबाची नाही तर अवघ्या हिंदू धर्माची, त्याच्या संरक्षणाची आणि सर्व जातीपंथातील गोरगरीब माणसाच्या संरक्षणाची, त्याचबरोबर माता भगिनींच्या संरक्षणाची अशा पद्धतीनं मठ मंदिर ग्रंथ हे सर्व टिकले पाहिजे आणि ही जबाबदारी घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. मला वाटतं आजच्या युवा पिढीनं सुद्धा आपलं घर, कुटुंब, आपली संस्कृती आणि आपलं कर्तव्य याच्यासाठीची एक संकल्पाची प्रेरणा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून आपण घेतली पाहिजे आणि अत्यंत जबाबदार रीतीनं एक चांगला नागरिक म्हणून वागून आपल्या कुटुंबाला, आपल्या देशाला आणि आपल्या संस्कृतीला बहुमान वाटेल अशा पद्धतीची वाटचाल युवा पिढीने केली पाहिजे. शिवजयंतीच्या मोठा उत्साह साजरा होतात, डीजे लावला जातो. काळानुसार अनेक गोष्टी बदलत जातात. अलीकडच्या काळात आपण पाहतोय शिवजयंती असेल किंवा कोणत्याही महापुरुषाची जयंती असेल तर त्यामध्ये नाच, गाणं, डीजे आणि त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाचं खरं तर जे पावित्र्य आहे, मंगलत्व आहे तेच निघून खरं तर महापुरुषांच्या जयंती आणि वेगवेगळे स्मृतिदिन हे मार्गदर्शन घेण्याचे, प्रेरणा घेण्याचे दिवस असतात आणि अशा वेळेला आपण दांगडदिंगा करू, आपण जर डीजे लावून विकृती करत राहिलो तर मला वाटतं ते असं नाही. छत्रपती शिवरायांची शिवजयंती सुद्धा प्रतिवर्षी अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरी होते. मी एका खेडेगावामध्ये आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यात मागे तिथे तरुण मला भेटले. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं एक पुस्तक ते वाचतो, त्याचं सामूहिक वाचन करतो आणि ते स्पीकर लावून गावभर ऐकू येईल अशी आम्ही व्यवस्था करतो. म्हणजे असे अनेक उपक्रम आहेत जे चांगल्या पद्धतीनं कुठे व्याख्यान असेल, प्रबोधनात्मक नाटिका असेल, अशा पद्धतीनं ते शिवजयंती साजरी केली जाऊ शकते.